कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। आज गोपालकाला व श्रीकृष्ण अवतार दिन या निमित्ताने दिनांक 15 ऑगस्ट 2025 व 16 ऑगस्ट 2025 या 2 दिवस इथे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। सकाळी 15 ऑगस्ट दिवशी सकाळी अभिषेक होईल, तदनंतर पारायण, गीतापाठ व दिवसभर भक्तांसाठी नामस्मरण, भगवद्गीता वाचन, तसेच सायंकाळी भजन व संध्याकाळी 9 वाजता रात्री 9 वाजता प्रवचन, तसेच 11:30 वाजता महाआरती व 12 वाजता श्रीकृष्ण अवतार दिन निमित्त पाळणा व महाप्रसादचे आयोजन केलेले आहे। तसेच दुसऱ्या दिवशी गोपालकाला निमित्ताने सायंकाळी दांडिया, तसेच ऑर्केस्ट्रा व दहीहंडीसाठी विविध पथके येथे येणार आहेत। त्यानिमित्ताने माननीय आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, तसेच पंचक्रोशीतील अनेक भक्त येथे कार्यक्रमासाठी येतात। हजारोच्या संख्येने लोक उपस्थिती लावतात। तरी आपणा सर्वांना विनंती आहे, आपणही या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व महाप्रसादाचा व गोपालकाल्याचा प्रसाद घेऊन कृतकृत्य व्हावे ही आपणास विनंती। जय श्री चक्रधर, जय श्री कृष्ण। मी संदीप दाखे राजीव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अकोला तालुक्यामध्ये वेगवेगळे उत्सव होत असतात आणि नक्कीच एक उत्सव, सुंदर असा उत्सव खरं तर आपल्याला आता उद्या पाहायला मिळणार आहे। उद्या 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्टला आपल्याला माहिती आहे भंडारा धरणारा बऱ्याच ठिकाणी लोक या ठिकाणी पर्यटन बी येत असतात, परंतु अगदी रुंबोडीच्या लगत असलेल्या, रुंबोडीच्या शिवेवर असलेलं आणि ज्या ठिकाणी विठे घाट ज्या ठिकाणी उतरतो म्हणजे सुरुवातच होते त्या ठिकाणी सुंदर असं दत्त मंदिर उभारलं गेलेलं आहे आणि त्या दत्त मंदिरा ठिकाणी खूप सुंदर अशी मूर्ती पण उभारलेली आहे। मित्रांनो, उद्या दहीहंडी उत्सव या ठिकाणी सुरू होत आहे, पण मला तुम्हाला या कळकळीची नम्र विनंती आहे, या उत्सवाला तुम्ही सहभागी व्हा। या कार्यक्रमाचं जे काही प्रस्थान आहे, या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे, रूपरेषा आहे, ती मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय। गोविंद आला रे आला, जरा मनकी संभाल रे भुज बाला, गोविंद आला रे आला, दहीहंडी उत्सव निमित्त शुभमंगल शुभेच्छा। मित्रांनो, दहीहंडीचा उत्सव या ठिकाणी होणार आहे शुक्रवार 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9 वाजता प्रवचन होणार आहे। इथं या ठिकाणी प्रवचन होणार आहे। प्रवचन परमपूज्य समाधान बाबा सुकनेकर यांचं सुंदर असं प्रवचन या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर शनिवारी 16 तारखेला दुपारी 4:30 वाजता एक सुंदर असा ऑर्केस्ट्रा सुद्धा या ठिकाणी आहे। हे दोन्ही दिवसाचं हे शेड्यूल आहे आणि 15 तारखेला संध्याकाळी 11:30 वाजता श्रीकृष्ण अवतार उत्सव व महाआरती या ठिकाणी होणार आहे। पण मित्रांनो, त्याच ठिकाणी 15 ऑगस्टच्या दिवशी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत खिचडी प्रसाद सुद्धा या ठिकाणी सुरू राहणार आहे। विशेष म्हणजे शनिवारी संध्याकाळी दुपारी 4:30 वाजता ऑर्केस्ट्रा असणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजता दहीहंडी गोपाल काला उत्सव असणार आहे आणि सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत महाप्रसाद राहणार आहे। म्हणजे दोन्ही दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 9 पर्यंत महाप्रसाद राहणार आहे। मग मित्रांनो, ह्या सुंदर अशा कार्यक्रमाचा आपण नक्कीच आस्वाद घ्या। सुंदर असं देवस्थान झालेलं आहे। लोक 15 ऑगस्टला नक्कीच भंडारा नेवंडे या ठिकाणी येतील। त्या सर्वांना सांगा, अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेले जेवढे भाविक भक्त आहेत ना, त्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही नक्कीच देवगडला, दत्तगडला या ठिकाणी भेट द्या आणि दत्तगडचे हे जे काही 2 दिवसाचे प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि स्वरूप सुद्धा वाढवू शकता। तर निश्चित मित्रांनो, मी पण येतोय, तुम्ही पण या। 15 तारखेला सकाळपासून प्रोग्राम सुरू होत आहे तर 16 तारखेला रात्रीपर्यंत प्रोग्राम असणार आहे। सुंदर असे प्रोग्राम असणार आहे। दहीहंडीचा उत्सव आहे आणि या दहीहंडीच्या उत्सवामध्ये सगळ्या ठिकाणी कार्यक्रम आहे, परंतु अकोला तालुक्यातील हा आगळा वेगळा दहीहंडी उत्सव या ठिकाणी तुम्ही पाहायला विसरू नका। खूप मोठं असं भव्य दिव्य असं नियोजन या ठिकाणी केलं आहे। खूप मोठी मूर्ती या ठिकाणी श्रीकृष्णाची मूर्ती आहे। आपण पाठीमागं ही सुद्धा मूर्ती आहे, परंतु रोडला जर बघितली अशी भव्य दिव्य अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात उंच असलेली
ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे. खूप मोठी लाइटिंग आहे, सुंदर असं डेकोरेशन आहे, तुम्ही नक्कीच पाहायला विसरू नका. त्यामुळे 15 आणि 16 तारीख हे 2 दिवस मित्रांनो, उद्या आणि परवा निश्चित या कार्यक्रमाला या आणि या कार्यक्रमाची आपण सर्वांनी शोभा वाढवा. धन्यवाद.